तुम्हा सर्वांचं माझ्या YouTube चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 8वीची जी वार्षिक परीक्षा होणार आहे 2025 मध्ये, तर त्याच्या दृष्टीनं आपण आपल्या चॅनेलवर मागच्या काही व्हिडिओपासून सराव प्रश्नपत्रिका ज्या आहेत, तर त्या सुरू केलेल्या आहेत. तर या व्हिडिओमध्ये आपण 8वी गणितची जी एकूण 50 गुणांची सराव प्रश्नपत्रिका आहे, तर ही सराव प्रश्नपत्रिका तुमच्याशी शेअर करतो. हे प्रश्न आणि यासारखे पाठ्यपुस्तकातले इतर प्रश्न यांची जर का तुम्ही तयारी चांगली केली तर याचा तुम्हाला नक्कीच उपयोग होईल. आता पहिलं बघा, ए बरोबर पी अधिक तर इथे काय येणार आहे? पी अधिक काय येणार आहे? आय. तर हे त्याचं उत्तर येणार आहे. आय म्हणजे इंटरेस्ट त्याचा. व्याज म्हणतो त्याला आपण. समांतरभुज चौकोनाचे क्षेत्रफळ पाया गुणिले उंची. पाया गुणिले उंची. त्याच्यानंतर दिलेल्या बहुपदीतील चलाच्या सर्वात मोठ्या घातांकास चलाची काय म्हणतात? कोटी म्हणतात. ओके. कोटीचा शब्द आहे तो. मध्य बरोबर FI ची बेरीज छेद n. तर हे त्याचं सूत्र येणार. आता छेदात 3 आहे ते इकडे येऊन काय होतील? गुणिले होतील. म्हणजे 3 गुणिले जर 4 केले तर किती येणार इथे? x बरोबर 12. आता बघा काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर 1/2 काटकोन करणाऱ्या बाजूचा गुणाकार म्हणजे C पर्याय. 5a वर्ग गुणिले 15 a वर्ग 75 a चा चौथा घात हे त्याचं उत्तर येणार आहे. म्हणजे दुसऱ्याचं उत्तर काय येणार? D येणार. ऑइलरचे सूत्र हे येणार P अधिक F अधिक बरोबर E अधिक 2. हिरोचं सूत्र तर ते हे येणार यसचं म्हणजे E हा पर्याय बरोबर येणार त्याचा. सॉरी ऑइलरच्या सूत्राला हे येणार ए पर्याय बरोबर येणार. हिरोचं सूत्र E येणार. आयताची परिमिती बी पर्याय बरोबर येणार. बी पर्याय ही त्याची उत्तर आहे. त्याच्यानंतर खालीलपैकी कोणतेही 5 उपप्रश्न सोडवा. आता इथून पुढचे प्रश्न मात्र काय करायचे तुम्ही सोडवायचे आहेत. समभुज चौकोनाच्या कर्णांची लांबी दिली आहे त्याचं क्षेत्रफळ काढा पहिल्यामध्ये. दुसऱ्यामध्ये पी दिलेला आहे, आर दिलेला आहे. तर ए ची किंमत किती ते शोधून काढायचं आहे. ते झाल्यानंतर इथे चलाच्या किमती दिलेल्या आहेत त्या उकली आहेत की नाही ते ठरवा. हे पहिलं. त्रिज्या दिलेली आहे. उंची दिलेली आहे. तर वृत्तचित्तीचे वक्र पृष्ठबळ काढा. भागाकार करायचा बहुपदीचा आणि संगत बाजू आणि संगत कोणांची नावं लिहायची. त्याच्यानंतर हे समीकरण सोडवायचं म्हणजे अधिक 7 इकडे येऊन काय होतील? वजा होतील. 9 वजा 7 2 येईल. म्हणजे 2 m बरोबर 2 येईल. m ची किंमत किती येणार? 2 ने भागल्यावर 1. परत वर्तुळाची त्रिज्या दिलेली आहे 21 सेंटीमीटर त्याचं क्षेत्रफळ काढायचं. त्याच्यानंतर याच्यामध्ये लंब आहे जीवेला तर QB किती येतो तो शोधून काढायचा. AB 13 आहे 13च्या निम्मा येणार तो 6.5 येणार. हे समीकरण कृतीयुक्त प्रश्न आहे तो सोडवायचा. त्याच्यानंतर कोणत्या कसोटीनं हे 2 त्रिकोण एकरूप आहेत तर ते लिहायचे. एका वृत्तचित्तीच्या परिघाच पायाचा परिघ 132 सेंटीमीटर असून त्याची उंची 123 सेंटीमीटर आहे. तर त्याचे घनफळ किती ते तिथे सोडवायचं आहे. कोणतेही 4 उपप्रश्न सोडवायचे 12. विभाजित स्तंभालेख काढा एक तर. दुसरं याच्यात काय करा इथे वर्ष आणि हे दिलेलं आहे त्याच्यावरून तो विभाजित स्तंभालेख करा, भागाकार करा. शहराच्या एका उपनगराची लोकसंख्या विशिष्ट दराने वाढते तर वाढीचा दर किती आहे तो काढा. त्याच्यानंतर तिच्या त्रिज्येच्या आणि तळाचं क्षेत्रफळ दोन्ही काढायचं आहे या माहितीवरून. त्याच्यानंतर आयताची परिमितीची कृती आहे ती पूर्ण करायची. प्रश्न 5 8 गुणांसाठी कोणतेही 2 उपप्रश्न सोडवा. त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढा. टेलरचं सूत्र वापरून. त्याच्यानंतर हे शाब्दिक उदाहरण सोडवायचं आहे समीकरणांवर आधारित. त्याच्यानंतर इथे पुढे कोणांची मापं शोधायची आहेत. त्यासाठी इथे उत्तर दिलेले तर ती तिथे लिहा त्या दोन्हींची. ओके. अशी एकूण तुमची 50 गुणांची जी सराव प्रश्नपत्रिका आहे तर ती इथे काय होते पूर्ण होते. पूर्ण 50 गुणांची सराव प्रश्नपत्रिका. हे प्रश्न तर कराच पण यासारखे पाठ्यपुस्तकातले इतर प्रश्न सुद्धा तयारी करा जेणेकरून तुमची तयारी चांगली होईल. ओके. तर इतर विषयांच्या केलेल्या प्रश्नपत्रिकांसाठी खाली डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे ते जाऊन तुम्ही क्लिक करा. तुम्हाला आधीच्या सगळ्या ज्या आहेत त्या बघायला मिळतील. ओके. थँक्यू.